महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दावोसला जाऊन जवळपास 4 लाख कोटी रुपयाचे सामंजस्य करार केलेले आहेत। ही सर्वात मोठी बातमी आणि आनंदाची बातमी पहिल्यांदा महाराष्ट्राला ऐकायला मिळते। एखादा मुख्यमंत्री बाहेर जाऊन आपल्या राज्यासाठी इतकी मोठी उपलब्धी करतो, हा मला वाटतं आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे। काही लोकांनी याच्यावर टीका केली, परंतु त्या टीका करणाऱ्याला चोख उत्तर ज्याला म्हणतात ते एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहे। काही कालावधीनंतर 2 लाख लोकांना रोजगार या महाराष्ट्रात निर्माण होतील, म्हणून गेले त्याच्यापेक्षा रडण्यापेक्षा आलं त्याचं स्वागत करणं मला वाटतं हे महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांतर्फे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून स्वागत करतो। दुसरं खिचडी प्रकरणामध्ये अटक झाली नाही, यावर मला आदित्य ठाकरेंनी खूप टीका केली होती। फिरायला जात आहे, इतका उतावळा घेऊन जात आहे, अधिकाऱ्यांचं करताय, तिकडे 2 पार्ट्याच करतायत, अशा पद्धतीच्या टीका सुरू होत आहे। आता तुम्ही गुंतवणुकीत सांगितलं, कसं बघता त्या सगळ्याकडे? नाही, टीका करणाऱ्यांना काय, तुम्ही गेले होते, सुभाष देसाई साहेबांबरोबर गेले होते, तुमचा काही संबंध नसताना काही करार 30-35 हजार कोटीचे काही करार केले होते। काय झालं त्या करारांचं? कुठे गेले ते करार? परंतु त्यानंतर मुख्यमंत्री गेले, त्यांनी केलेले करार आज इम्प्लिमेंट होत आहेत, त्याचं काम चालू आहे। आणि हे 4 लाख कोटीचे करार हे सुद्धा एक मोठा अचिव्हमेंट आज हे करतात। टीका करत होते इतके पैसे खर्च होत आहेत, इतके पैसे खर्च होत आहेत। हे लोक जे आहेत ना, हे टेंडरमध्ये अडकलेली लोक, पर्सेंटेजमध्ये अडकलेली लोक, यांना ह्या दृष्टिकोनातून त्यांनी पाहिले, म्हणून अनमॅच्युअर्ड ज्याला म्हणतात ते स्टेटमेंट त्यांनी दिलं होतं। त्याची चिंता आम्ही करत नाही। आम्हाला महाराष्ट्राच्या भल्यासाठी जे जे करता येईल ते आम्ही करतोय। आणि याचं म्हणजे शिंदे साहेब नेहमी म्हणायचे, तुम्ही टीका करत राहा, मी काम करत राहील, आणि ते आज त्यांनी दाखवून दिलेलं आहे। वराड निघालो दावोसला आणि त्या ठिकाणी पिकनिक केली जाणार, हीच टीका जी होती ती प्रामुख्यानं सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होत होती। आता वराड तिकडून काय घेऊन येत आहे हे जेव्हा कळेल, आता यांना कळालंय, आता याच्यावर हे कॉमेंट्स करणार नाही। जे जाण्याच्या पूर्वी जे काही कॉमेंट्स होत्या, आता त्यांना विचारा की हे एक सामंजस्य करार झालं, त्याचं काय झालं? तर ह्याचं उत्तर त्यांच्याकडे त्यांना देता येणार नाही, कारण जे त्यांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं, हेच आमचा खऱ्या अर्थानं यश आहे। खिचडी प्रकरण काल खिचडी प्रकरणामध्ये सूरज चव्हाणला अटक केली ना, आज आता मला वाटतं कोर्टासमोर त्याला हजरही केला असेल। खिचडी प्रकरण हे छोटं जरी प्रकरण असलं तरी ते अत्यंत महत्त्वाचं होतं। अनेक दिवसाच्या चौकशा, त्याच्यानंतर केलेली ही कारवाई, परंतु हा सूरज चव्हाण हा एक छोटा मासा आहे, मेन मासे आणखीन बाजूला आहेत। हे नावापुरतं असलेला सूरज चव्हाण आहे, त्याला कस्टडी मिळाल्यानंतर कदाचित ते सर्व नाव बाहेर येतील। खिचडी घोटाळा असो, तो म्हणजे मृत्यूच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार असो, ज्या रॅप करणारं जे काय प्लास्टिक वापरलं जायचं डेड बॉडीला कव्हर करण्यासाठी, ज्याची किंमत 350 ते 400 रुपये होती, ती हे मी 6,500 रुपयाला विकत घेतली, तो घोटाळा बाहेर येणार आहे। त्याच्यानंतर 26 बिल्डर असे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर असे आहेत मुंबईमधले, जे कुणाच्या तरी इशाऱ्यावर हे सर्व कामं घेत होते, त्याच्याबद्दलचा सुद्धा अहवाल आलेला आहे। आणि म्हणून एक नाही अनेक प्रकरणं हे आता उघडकीस यायला सुरुवात झालेली। मला वाटतं ही संक्रांत अत्यंत मोठ्या प्रमाणात कुणावर तरी पडणार आहे। आणि हे छोटे मासे सोडून द्या, मोठे माशांचा टाईम आता जवळ आलेला आहे। मला वाटतं या महिन्याच्या किंवा 15-20 दिवसानंतर हे मोठे मासे गळायला लागलेले दिसतील आणि हे सुद्धा जेलमध्ये जातील, हे निश्चित आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।